स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे। तसंच मतदानाची टक्केवारी वाढली कशी असा सवाल देखील पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तर थेट जाऊयात सांगलीच्या आष्टामध्ये आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडे। शंकर, या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं? नक्कीच निखिला, या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या मशिनीच्या या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा जी ठेवायला पाहिजे ती या ठिकाणी ठेवलेली नाही आहे। सीसीटीव्ही सुद्धा या ठिकाणी चालू नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी असणारे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या तहसीलदारांच्या कडे या संदर्भात मागणी केली की या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली। या ठिकाणी शासनाकडून कोणतंच उत्तर मिळत नसल्यामुळं आक्रमक झालेले कार्यकर्ते सध्या या ठिकाणी हे आंदोलन करत आहेत। नक्कीच, मात्र आता पोलिसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत कशी काढली जाते? कार्यकर्ते ऐकून घ्यायला तयार नाहीयेत। त्या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा का ठेवली नाहीये आणि त्यामुळे कदाचित या ठिकाणी भाजपचे जे आहेत त्यांचे नगराध्यक्ष असतील निवडून आले असतील असा आरोप सुद्धा या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याकडून करण्यात येत आहे। नक्कीच, ज्या ठिकाणी ह्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आहेत त्या ठिकाणी राजकीय पक्षांना देखील संरक्षणासाठी राहण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिलेली आहे। तर महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते वगैरे असे या ठिकाणी या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या देऊन आहेत का? होय, आता सध्या त्या ठिकाणी कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या ठेवून बसलेले आहेत। आंदोलन चालू झालेलं आहे। या ठिकाणी कार्यकर्ते कोणत्याही पद्धतीचे ऐकून घ्यायला तयार नाही आहेत आणि या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तिला त्यांचं म्हणणं आहे की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अजिबात या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही, त्यामुळे स्ट्रॉंग रूम या ठिकाणी सुरक्षित नाहीत असं कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटतंय। मात्र मग या सगळ्यांचं नेतृत्व कोण करतंय, कोण पोलिसांशी संवाद साधतंय? या ठिकाणी जे माजी उपनगराध्यक्ष आहेत धैर्यशील शिंदे ते या ठिकाणी पोलिसांशी संवाद साधायला लागलेले आहेत। ते पोलिसांना समजावून सांगत आहेत की या ठिकाणी जर भविष्यात 21 तारखेला जे मतमोजणी होणार आहे त्यामध्ये जर या ठिकाणी टक्का वाढलेला आहे त्या ठिकाणी समोरच्या विरोधी पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले जबाबदार कोण? नक्कीच, कार्यकर्ते तोडगा नेमका काय काढणार? कारण कार्यकर्ते इथून पोलीस आणि तहसीलदार या ठिकाणी आता तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा चालू आहे। नेमकी काय भूमिका घेतात आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेत। धैर्यशील शिंदे यांचे बंधू विशाल शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे या ठिकाणचे उमेदवार आहेत। त्यामुळे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत ऐकून घ्यायला तयार नाही आहेत, आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देऊन हे आंदोलन या कार्यकर्त्यांनी आक्रमक झालेल्या केलेलं आहे। नक्की शंकर, मात्र नेमकी या कार्यकर्त्यांची मागणी काय? त्यांचं असं म्हणणं आहे की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा नाहीये, 1% वाढलेला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे 1% जो वाढलेला आहे हा टक्का कशामुळे वाढला? या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था दिली असती आणि या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्थित बसवले असते तर जो काय आता गोंधळ सुरू आहे हा गोंधळ झाला नसता। निवडणूक आयोगाने या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पैरा द्यायला परवानगी दिली जरी असली तरी आतमध्ये काय चाललंय या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण आहे आणि याला जबाबदार प्रशासन आहे आणि बाहेर स्क्रीन लावली पाहिजे होती ते आत त्या स्ट्रॉंग रूमच्या आत नेमकं काय चालू आहे हे या स्क्रीनवर त्या कार्यकर्त्यांना सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिसलं असतं असं त्यांचं मत आहे। जी नक्कीच, मग आता काय नेमका तोडगा यावर निघतो? तुम्ही म्हणाल की तहसीलदार या ठिकाणी आहेत, पोलीस आहेत। नक्कीच या ठिकाणी पोलीस आणि जे तहसीलदार आहेत महसूल कर्मचारी या ठिकाणी चर्चा करायला लागलेत। या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जर एखादी LCD किंवा टीव्ही लावला असता तर त्या स्ट्रॉंग रूम मध्ये नेमकं काय चालू आहे हे आम्हाला इथं बाहेर पाहायला द्यायला आम्ही बसलेलो आहे आम्हाला दिसलं असतं, पण तुमच्याकडे ती व्यवस्थाच नाहीये आणि सीसीटीव्ही सुद्धा नाहीयेत आणि जे आहेत ते चालू अवस्थेत नाहीयेत अशा पद्धतीचा आरोप या कार्यकर्त्यांच्याकडून केला जात आहे। नक्कीच, ते स्क्रीन लावण्यासंदर्भामध्ये काही हालचाली होत आहेत का? पोलीस नेमका काय संवाद साधतायत? आता या संदर्भात तहसीलदार जे आहेत आणि जे पोलीस आहेत तिथले ते सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधायला लागलेले आहेत
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचे ठरणार आहेत. मात्र आक्रमक झालेले कार्यकर्ते जोपर्यंत सर्व व्यवस्था चोख होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी हटणार नाही, उठणार नाही, अशीच भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळत आहे. नक्की शंकर, आपण काही कार्यकर्त्यांशी काही संवाद साधू शकतो का, किंवा पोलीस नेमकं काय म्हणतायत आपण ऐकू भगवान शकतो? काय नाही की ते आता कार्यकर्ते काही बोलण्याच्या मानसिकतेतून या ठिकाणी दिसून येत नाहीत. त्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना आमच्या ज्या मागण्या आम्ही रात्री सुद्धा सांगितल्या होत्या त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि आता सुद्धा सांगतोय तरी सुद्धा कोण लक्ष देत नाही. त्यामुळं या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा तिथले तहसीलदार असतील किंवा जिल्हा पोलीस प्रमुख असतील यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात लवकरात लवकर जे काय आहेत ते पावलं उचलावीत आणि आमच्या मागण्या मान्य करून या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एखादा टीव्ही लावावा आणि या ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते सुद्धा चालू करून आम्हाला आत काय चाललंय ते सगळं दाखवावं, नक्कीच अशी भावना त्यांची आहे. नक्कीच. शंकर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. सांगलीच्या आष्टामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत खरं तर या ठिकाणी होत आहे. प्रतिक्रिया आपण या संदर्भातली पाहूयात.